नमस्कार. आज गुरुवार अमृतवाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे श्री गुरूंचं स्मरण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक असे महान क्रांतिकारक होऊन गेले की ज्यांनी आपल्या देशामध्ये क्रांतिकार्याचं जाळं विणलं. याची देही याची डोळा, भारताचं स्वातंत्र्य पाहिलं. इथल्या लोकांचा कृतज्ञपणाही पाहिला. आणि या देशासाठी जे जे करता येईल ते केलं. असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि उद्या मराठी भाषा दिन, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचा दिवस आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी गौरव दिन म्हणून हा साजरा करत असतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे काही अनेक पैलू आहेत, ते पैलू हे विलक्षण आहेत. त्यांच्या जीवनाकडे बघितलं तर लहानपणापासूनच अत्यंत देशभक्त असलेला असा मुलगा आहे. चाफेकरांना फाशी दिली गेल्यानंतर आपल्या घरामध्ये असलेल्या अष्टभुजा देवीच्या समोर हा बालवयाचा हा बालक प्रतिज्ञा करतो की देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजता झुंजता मरे तो झुंजेन. ही जी माझी प्रिय मातृभूमी आहे, त्या मातृभूमीच्या रक्षणासाठी, तिच्या स्वातंत्र्यासाठी मी माझ्या अंगामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी झुंजेन आणि या देशाला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करेन. ही केवळ एक छोटीशी केलेली अशी बालवयातली म्हणून प्रतिज्ञा नव्हती, तर खरोखरच त्याला एक आकार हा पुढच्या जीवनामध्ये हा त्यांनी मिळवून दिलेला आहे. व त्यांच्या कॉलेजच्या काळामध्ये त्यांनी केलेली विदेशी कापडाची होळी असेल, की आज त्या कर्वे रोडवर त्या ठिकाणी ती होळी झाली, त्या ठिकाणी एक मोठं स्मारक उभे राहिलेलं आहे. जेव्हा हा प्रस्ताव घेऊन ते लोकमान्य टिळकांकडे गेले, तेव्हा लोकमान्य टिळक असं म्हणाले की अशीच होळी करा की त्याची धग थेट इंग्लंडपर्यंत पोचली पाहिजे. आणि ते आव्हान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वीकारलं. आणि काळकर्ते परांजपे आणि लोकमान्य टिळक असे दोघं जण त्या विदेशी कापडाच्या होळीला हे उपस्थित होते. चांगल्या मोठ्या प्रमाणावर होळी झाली आणि खरोखर त्याची धग ही इंग्लंडपर्यंत पोहोचली. आणि तेव्हापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पाठीमागे गुप्तचरांचा ससेमिरा लागला. त्यानंतर शिक्षणासाठी ते परदेशी गेले. त्यावेळेला त्यांना जी शिष्यवृत्ती मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती. आणि कृष्णाजी वर्मा हे त्यावेळेला लंडनमध्ये राहत होते. आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती त्यांनी सुरू केलेली होती. लोकमान्य टिळकांच्या शिफारस पत्र घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तो अर्ज केला आणि त्यांना ती शिष्यवृत्ती मिळाली. त्यांची राहण्याची सोय तिथल्या इंडिया हाऊसमध्ये झाली आणि ते इंग्लंडमध्ये राहायला लागले.
अभ्यास करता करता आपला देश काय, आपल्या त्याच्यातली तिथे ज्या सगळ्या लायब्रऱ्या होत्या त्या लायब्ररीचा उपयोग करून 1857च्या संदर्भामध्ये जी म्हणून सगळी कागदपत्र होती ती सगळी कागदपत्र ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वाचून काढली, त्याच्यावर आपली टिपणं लिहिली आणि मग ज्या 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला एक शिपायांचं बंड असं इंग्रज ते संबोधित होते आणि त्या संदर्भामध्ये त्या युद्धामध्ये ज्या ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी मोठा पराक्रम गाजवला अशांचा मोठं कौतुक करत होते, अशा वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भर इंग्लंडमध्ये लंडनमध्ये हे भारताचं स्वातंत्र्य युद्ध होतं अशा तऱ्हेची गर्जना केली. नुसती गर्जना करून थांबले नाही तर त्या संदर्भातली कागदपत्र त्याचं प्रदर्शन मांडलं आणि 1857मध्ये जी सगळी क्रांतिकारी मंडळी होती, तात्या टोपे असतील, राणी लक्ष्मीबाई असतील, बहादूर शाह असेल, नानासाहेब पेशवे असतील, तर ज्या ज्या संस्थानिकांनी त्या काळामध्ये काम केलं अशा सगळ्या हुतात्म्यांना, मंगल पांडे असेल, अशांची प्रदर्शनी लंडनमध्ये भरवली आणि सांगितलं की हे स्वातंत्र्य आहे, बंड नाही आहे, शिपायांचं बंड नव्हतं ते, तर ते एक भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झालेलं एक स्वातंत्र्य युद्ध होतं. (1907 सालची ही घटना आहे. त्यानंतर लंडनमध्येच त्यांनी शिवजयंती उत्सव हा सुरू केला. त्यावेळेला शिवाजीरायांची आरती आणलेली, जय देव जय देव जय शिवराया, यावे आर्या ताराया, आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला, धावा धावा सावध हो शिवभूपाला, संधीता भूमाता देत बहा केला. अशा तऱ्हेची एक स्फूर्तिदायी आरती ही त्यांनी लिहिली आणि शिवजयंतीचा उत्सव हा चांगल्या प्रकारे हा लंडनमध्ये साजरा केला. त्याच काळामध्ये बॉम्ब कसा बनवायचा ह्याच्या तऱ्हेचं शिक्षण घेतलं आणि त्या बॉम्ब करायचा कसा करायचा त्याचं ती सगळी माहिती ही भारतामध्ये पाठवली. अभिनव भारताचे जे सगळे होते सदस्य त्यांच्यापर्यंत ती पोहोचवली. पिस्तूल खरेदी केली आणि ती पुस्तकांच्या मार्फत ती पिस्तूलं भारतामध्ये पाठवली. त्यातच एका पिस्तुलाने अनंत कानाऱ्याने जॅक्सनचा वध केला. मदनलाल धिंगरा ज्याने लंडनमध्ये इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारलं आणि तिथल्या सगळ्या एशियन लोकांची एक मोठी परिषद भरली की त्याचा निषेध करण्यासाठी त्या निषेधाच्या सभेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभं राहून सांगितलं की या ठरावाला माझा विरोध आहे, हा बिनविरोध ठराव पास होऊ शकत नाही. त्याने जे काम केलं आहे ते भारतीय देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याने आपलं बलिदान केलेलं आहे आणि ज्यांनी अत्याचार केला आहे अशांचा त्यांनी सूड घेतलेला आहे. त्यावर त्यांच्यावर हल्ले झाले, त्यांना ठोक पडली कपाळाला, परंतु ते न घाबरता मदनलाल धिंगरासाठी उभे राहिले आणि त्या मदनलाल धिंगराची जे काही त्याचं म्हणणं होतं ते म्हणणं सुद्धा त्यांनी तिकडच्या पेपरमध्ये छापून आणलं आणि त्याचं जे काही वक्तव्य आहे ते वक्तव्य त्याचं शब्दांकन हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे केलेलं होतं.
सरदार उधम सिंगांनी ओडवायरचा वध केला. मदनलाल धिंगरा काय किंवा उधम सिंग काय, हे तसे इंग्लंडमध्ये एक श्रीमंत बापाची मुलं म्हणून असे आलेले होते आणि मौज मजा करणारे असे लोक होते. पण अशांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्यातली देशभक्ती जागृत केली आणि त्यांची देशभक्ती जागृत करून अशा त्यांनी क्रांतिकारकांनी आपला हिसका हा इंग्रज सरकारला दाखवून दिला. नंतरच्या काळामध्ये तेव्हा ती सरकारची वक्रदृष्टी सावरकरांवर फिरली, तेव्हा त्यांच्यावर आरोप झाले की तू जी पिस्तूल त्यांनी पाठवली होती त्याच्यातूनच अनंत कार्याने जॅक्सनचा खून केलेला आहे. आणि मग ते लंडनमध्ये मेहरासमधून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आता जाऊ नका, तुम्हाला अटक होईल. परंतु ते म्हणाले की नाही, मी काही घाबरणार नाही. त्यांना अटक झाली, खटले भरले गेले. नुसते खटले भरले की नाही तर त्यांच्यावर 2 जन्मठेपेची शिक्षा ही सांगण्यात आली. त्यावेळेला ते असं म्हणाले की 50 वर्ष तोपर्यंत इंग्रज सरकार राहणार आहे का? आणि धीरोदात्त मनाने ते अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवर त्यांना पाठवलं. तिथे गेल्यावरही ते स्वस्थ बसले नाहीत. तिथल्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराला त्यांनी तोंड दिलं. तिथले जे कैदी होते त्यांना शिक्षित केलं, त्यांच्यामध्ये देशभावना निर्माण केली. आपण जे जे काही त्या ठिकाणी त्यांनी काव्य केली ती सगळी काव्य त्यांच्याकडून पाठ म्हणून घेतली आणि जे कैदी इथून सुटून आले त्यांनी ती पाठ म्हटलेली काव्य या ठिकाणी लोकांना सांगितले आणि त्याची नंतर पुस्तकं झाली. त्या याच्यामध्ये मुसलमानांचं धर्मांतर हे होत होतं, परंतु सावरकरांनी त्याच्यावर तोड काढला आणि या पवित्र वा सर्वावस्थांबुतो किंवा या स्मरेत पुंडरीकाक्षम सभायाभ्यंतर शुची असं म्हणून मंत्रोच्चाराने पुन्हा ते हिंदू लोकांना करायला लागले. त्यामुळे त्यांच्यावर मुसलमान लोकांनी हल्ले केले, पण तरी सुद्धा ते घाबरले नाहीत. त्यांनी प्रतिकारासाठी आपले हिंदू लोक तयार केले. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणे त्यांनी सांगितलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे आज आपल्यामध्ये नाहीत. त्याने आत्मार्पण करून आपलं जीवन हे अर्पण केलेलं आहे. त्यांनी जे आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये ते म्हणतात की घेतले व्रत नाही आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याचं बाण धरिले करी हे सतीचे. तर अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आजच्या त्यांच्या आत्मार्पण दिनी आपण आदरांजली वाहूया आणि तुझे तेज अंगी शतांशे जरी ही जाळून टाकू दिशादाशी दाही अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. आपल्या वागण्यातून या देशाचं जे जे काही म्हणून आपल्याला चांगलं करता येईल ते करण्याचा संकल्प करूया आणि त्यांना श्रद्धांजली वाहूया. पुन्हा एकदा श्री गुरूंचं स्मरण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.